राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत सोलापुरात प्रथमच श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। श्रीराम युवा सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शोभायात्रेतील आकर्षण ठरला तो सजवलेला भव्य रथ। या रथावर संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे आकर्षक तैलचित्र लावण्यात आले होते। तसेच संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी, राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया आणि विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तैलचित्रांनी रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती। या भव्य शोभायात्रेचा शुभारंभ देशमुख तसेच नगरसेवक राजकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। शोभायात्रेत पारंपरिक ढोल ताशा, भगवे ध्वज, धार्मिक घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। श्रीरामांच्या जयघोषाने सोलापूर शहर दुमदुमून गेले असून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही शोभायात्रा विशेष ठरली। रामनवमी जन्मोत्सव देशभरामध्ये उत्साहाने साजरी करत असताना सोलापूर शहरामध्ये श्रीराम युवा सेनेच्या माध्यमातून सोलापूर शहरात सुरुवात केलेली श्रीराम युवा सेनेच्या माध्यमातून रामनवमी शोभायात्रा आज बघता सोलापूर शहरामध्ये एक दिमागदार पद्धतीने चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरी होत असते। मला अतिशय आनंद वाटतो आहे। यंदाच्या वर्षी आम्ही या ठिकाणी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी एक चांगला सुंदर असा देखावा या ठिकाणी साजरी करण्यात आला आहे। विशेष म्हणजे डीजेला फाटा देत या ठिकाणी हत्ती, घोडे, बग्गी आणि आपला धनगरी डोल, नाशिक डोल, लेझिमचा ताफा आणि लाठीकाठीच्या संदर्भातला एक चांगल्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी करून दाखवणार आहे। त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायातील एक 50 मुलं-मुली या ठिकाणी टाळकरी आणलेले आहेत। अशा पद्धतीचा एक चांगला देखावा आणि चांगल्या पद्धतीचं एक शोभायात्रा या ठिकाणी काढत असताना पंचपरिवर्तन राष्ट्रीय सेवक संघाच्या माध्यमातून पंचपरिवर्तन या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। विशेष म्हणजे स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि आपल्या नागरिक कर्तव्य या सगळ्या गोष्टींचा समावेश करून एक चांगल्या पद्धतीचा उत्सव रामनवमीची शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मला अतिशय आनंद वाटतो आहे। या माध्यमातून एक डीजेला फाटा देत एक चांगला उत्सव करत असताना सगळ्यांनी याच पद्धतीने केलं पाहिजे अशी मी या तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि रामनवमीच्या लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो।